शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी तज्ञ अमर शेह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, चालू हंगामात बऱ्याच शेतकरी बांधवांचं सोयाबीन पिकाची पानं आपल्याला या पद्धतीनं पिवळसर, त्याच पद्धतीनं तिखट पांढऱ्या कलरची झालेली आढळून येत आहे. चुनखड, शारपड, त्याच पद्धतीनं चोपणयुक्त जमिनीमध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे. अशा जमिनीमध्ये हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याच पद्धतीनं पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये देखील या पद्धतीचं लक्षण आपल्याला आढळून येतात. पिवळसर पांढरट पाणी म्हणजेच झिंक, त्याच पद्धतीनं आयर्न या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं या पद्धतीची पाणी आपल्याला दिसून येतात. तर त्यासाठी आपल्याला फवारणीद्वारे चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 ची आपण फवारणी करू शकतो, किंवा आपण चिलेटेड झिंक, त्याच पद्धतीनं चिलेटेड फेरस या पद्धतीचं सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच पद्धतीनं 19-19-19 किंवा 13-40-13 या पद्धतीचा विद्राव्य खत, त्याच पद्धतीनं आपल्याला पानांना हिरवेगारपणा काढून घेण्यासाठी झायम बेस्ड टॉनिक जसं बायोविटा, बायोझाईम या पद्धतीच्या सीविड बेस्ड टॉनिकचा वापर करायचा आहे. जास्तच अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असेल तर आपल्याला पेरणी वेळी सोयाबीन पिकाला बेसल डोस मध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट किंवा एकरी 10 किलो झिंक सल्फेट, एकरी 10 किलो फेरस सल्फेटचा आपल्याला वापर त्या ठिकाणी करायचा आहे. विविध पिकांच्या माहिती संबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.